तालुक्यातील शिंदवड येथे जावई आणि सासऱ्याच्या किरकोळ वादात जावयाकडून झालेल्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झाला असून संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे। सविस्तर वृत्त असं की 8 मे 2025 ला सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास शिंदवड शिवारातील किरण निवृत्ती गाडे यांच्या घरासमोर चारीचं काम करण्यासाठी रघुनाथ देवराम बामणे वय वर्ष 60 आणि त्यांचे जावई वैभव विष्णू शेखरे हे आले होते। चारीचं काम सुरू झाल्यानंतर थोड्या वेळानं त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला। या वादात जावई वैभवनं आपल्या हातातील लोखंडी पावडे सासरे रघुनाथ बामणे यांच्या डोक्यात मारले। यावेळी रघुनाथ बामणे यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं रक्तस्राव खूप होऊ लागला। सदरची घटना घडल्यानंतर जवळच असलेले शेतकरी किरण गाडे यांनी धाव घेऊन गंभीर जखमी होऊन खाली पडलेल्या रघुनाथ यांना खासगी वाहनानं खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले। प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असताना 10 तारखेला रघुनाथ बामणे यांचा सकाळी 8 वाजता मृत्यू झाला। याबाबत वणी पोलिसात आज मयताचा मुलगा रोशन रघुनाथ बामणे याच्या फिर्यादीवरून वैभव विष्णू शेखरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी असलेल्या जावयाला अटक केली आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।